रोहन गलांडे यांचे चिंचोलीमाळी येथे आमरण उपोषण, प्रशासनाचे दुर्लक्ष. रोहन गलांडे हे 2 दिवसापासून केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्याकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून आमरण उपोषणादरम्यान मला काही झाले तर जिल्हाधिकारी, केज तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बीड, पोलीस निरीक्षक केज, जलजीवन केज, साळवी मॅडम, कृषी अधिकारी, मनरेगा विभाग हे जबाबदार असणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले आहेत. या आंदोलनाचा दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी दुसरा दिवस असून त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ऐकूयात त्यांच्या शब्दात. सर्वांना प्रथम जय शिवराय. केज तालुक्याने चिंचोलीमाळी येथे मागील काही दिवसापूर्वी आमरण उपोषण केले होते, परंतु प्रशासनाने वेळ काढून दुटप्पी भावना वापरल्यामुळे मला परत उपोषणाला बसायची वेळ आली आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून केज तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही. कारण आज जवळपास 2 दिवस झाले तरी उपोषणाचा दुसरा दिवस आहे, तरी प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. तरी माझ्या मागण्या अशा आहेत की चिंचोलीमाळी येथील छत्रपती संभाजी महाराज चौक ते श्री संत रामदेव महाराज मंदिर न्यायालयीन प्रक्रिया वगळता अतिक्रमण काढून रस्ता व नालीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. दुसरी मागणी अशी आहे, चिंचोलीमाळी ग्रामपंचायत हातीत येणारे अतिक्रमण हटविण्यात यावे. चिंचोलीमाळी ते हातगाव रोडचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे व DBT अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावे. तसेच चिंचोलीमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 2015 ते 25 पर्यंत जुन्या व नव्या इमारती बांधकाम पुनर्विकासासाठी किती निधी आला व किती खर्च केला याची माहिती. व सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे की चिंचोलीमाळी येथील कर्मवीर विद्यालय येथील 2005 ते 2025 पर्यंतची चौकशी करण्यात यावी. म्हणून माध्यमिक शिक्षण संस्था अधिकाऱ्यांना 2-3 वेळा निवेदन देऊन कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. राजकीय वरदहस्ताने त्यांना कर्मवीर विद्यालयाचा बचाव करण्यात येत आहे, संस्था चालकाचा बचाव करण्यात येत आहे. त्यामुळे ती एक त्या मागणीसाठी मी 2 दिवस झाले उपोषणाला बसलेलो आहे. तसेच संस्थेमध्ये एस टीचा व्यक्ती भरला आहे, त्याची जात वैधता बोगस आहे का त्याची चौकशी करण्यात यावी. विद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यात यावी शिक्षकांची. कारण काही शिक्षक असे आहेत त्या शाळेमध्ये की त्यांना राष्ट्रगीतसुद्धा येत नाही. असे शिक्षक बोगस संस्था चालकानं भरती करून घेतलेले आहेत. तरी ह्याचीसुद्धा चौकशी करून संस्था चालकावर व शिक्षकांवर कारवाई करून निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी 2 दिवसापासून आमरण उपोषणाला चिंचोलीमाळी येथे बसलेलो आहे. तसेच केज तालुक्यातील स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची हत्या गेल्या वर्षी करण्यात आली. त्या आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी. तसेच एक आरोपी आणखीसुद्धा पोलीस प्रशासनाला, महाराष्ट्र शासनाला सापडण्यात आलेला नाही, तरी त्यासुद्धा आरोपीला अटक करून त्यालासुद्धा फाशी देण्यात यावी अशी एक मागणी आहे. तसेच केज तालुक्यातील विहीर व गायगोटा लाभार्थ्यांचे हप्ते म्हणजे वैयक्तिक लाभाचे अनुदान नागरिकांना मिळालेले नाही, ते सुद्धा अनुदान तात्काळ जमा करण्यात यावे. तसेच DBT लाभार्थी अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही, ते अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे. अशा अनेक मागण्यांसाठी मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे. नमस्कार सर्वांना. तसेच प्रशासनाने व केज तहसीलदार यांनी व नागरगोजे BDO यांनी व प्रिया राणी शैक्षणिक माध्यमिक अधिकारी प्रिया राणी पाटील मॅडम यांनी कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या व राजकारण्याच्या ऐकून या उपोषणाला वेळ काढूपणा करू नये अशी प्रशासनाला विनंती आहे. व तसेच कोणत्याही
प्रतिनिधीच्या सांगण्यावरून माझ्या मागण्या मान्य करण्यास वेळ काढूपणा करू नये, अन्यथा मी वेळ पडल्यास मी आमरण उपोषण सोडून मी माझे आत्मदहन करणार आहे, असा सुद्धा इशारा या माईकच्या माध्यमातून देतो व तात्काळ प्रशासनाने माझ्या मागण्या मान्य कराव्यात एवढीच विनंती करतो. धन्यवाद.